सगळ्यांचं स्वागत आहे. खूप जास्त तुमची डिमांड आणि खूप जास्त रिक्वेस्ट येत होती की मॅम लातूर DDC बँक म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सिलॅबस घ्या, तांत्रिक सिलॅबस घ्या. सो आता आपण तो सुरू करत आहोत. ते सुरू करायच्या आधी आपल्याला पहिले थोडंसं समजून घ्यावं लागेल जाहिरात काय आहे. त्यानंतर आपण आता फॉर्म फिलिंग आपण बघतोय की परत सुरू झालेली आहे. जी तुमची स्टॉप झाली होती इलेक्शन्समुळे, तर हे एक परिपत्रक आहे, स्वतः लातूर बँकेने काढलेलं परिपत्रक आहे. आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकले. तुम्ही परत 10 तारखेपासून लक्षात घ्या, परत 10 म्हणजे फेब्रुवारी 10 तारखेपासून 5 वाजल्यापासून पुढे आपली परत जाहिरात सुरू झालेली आहे. 21 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. लक्षात घ्या, जर तुम्ही फॉर्म वगैरे भरला नसाल तर तुम्ही नक्कीच जाऊन भरू शकता. संकेतस्थळ तुम्हाला दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, डेट वाढली आहे, चान्सेस वाढत आहेत. आणि ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएशन आहे, फक्त 60% हवेत. सगळं आपण बघूया, डिटेलमध्ये बघूया. ओके, सो संपूर्ण अभ्यासक्रम पहिले आज बघून घेऊया आणि मग त्यानंतर आपण जाहिरात सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत. हा, तर पदं बघा किती आहेत. तर टोटल 250 पदं जी आहेत, 250 पदं तुम्ही बघू शकताय लिपिकसाठी आहेत. हां, आता लिपिकची काय आहे शैक्षणिक पात्रता, तर कोणत्याही शाखेची जी काही पदवी आहे तो कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असावेत. फक्त सरासरी 60%पेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर MSc IT किंवा जो 90 दिवसाचा कोणताही कम्प्युटरचा कोर्स असतो, हा कोणताही, तर तो असणं गरजेचं आहे. बट जर तुम्ही CS असाल, IT असाल, त्यावेळेला मात्र ही जी काही MSc ITची अट आहे ती रद्द होईल. कारण की CS IT वाल्यांचं आणि MSc ITचं काहीच कम्पॅरिझन ना, त्यामुळे मग इथं ती रद्द आहे. त्यानंतर शिपाई बघा, शिपाई या पदासाठी 115 जागा आहेत, खूप चांगल्या जागा आहेत. याच्यामध्ये वयोमर्यादा तुम्ही बघू शकता, 12वी उत्तीर्ण असणं गरजेचे. किमान गुण जे आहे 12वीमध्ये 60%, म्हणजे इथं जर तुम्ही 60%च्या वर आहेत तर ऑलरेडी इथं खूप मोठं कॉम्पिटिशन पार करून तुम्ही पुढे आलेला आहात, तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि वाहन चालकला 10 जागा आहेत. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आणि त्याच्यामध्ये पण 60% गुण असणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायसन वगैरे लागतंच, ते काय मॅन्डेटरी असतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके, तर हे आधीच्या डेट्स आहेत, पण आता डेट्स चेंज झाल्या, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 21 फेब्रुवारीपर्यंतची आहे शेवटची डेट, फॉर्म भरू शकता. चला, तर हां, इथे बघा तुम्हाला पदं दिसत आहेत. टोटल 375 पदांची ही जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये आपण लिपिक आणि जास्तीत जास्त फोकस आपला लिपिक जे 250 पद आहेत आणि शिपाई जी 115 पद आहेत त्याच्यावर आपण फोकस इथं ठेवणार आहोत. आपला फोकस याच्यावर पूर्णतः राहणार आहे. ठीक आहे, चला तर इथं तुम्हाला त्यांची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती ऑलरेडी मी सांगितलेली आहे. पदवीमध्ये 60%पेक्षा जास्त MSc IT किंवा तुमचा 90 दिवसाचा कोणताही CDAC वगैरेचा जो कोर्स असतो तो बी चालतो. आणि जर तुम्ही CS आणि IT वगैरे असं काहीतरी केलं असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंग काहीतरी असेल, तर मात्र इथं तुमची अट शिथिल होते. त्यानंतर शिपाईला काही जास्त अट आणि शर्त नाही आहे, फक्त तुम्ही 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत, पण 12वीमध्ये 60%पेक्षा जास्त गुण असले पाहिजेत. मग ते कुठेही असो, कॉमर्स असो, सायन्स असो, आर्ट्स असो, काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त पाहिजे, दॅट्स इट. वाहन चालक इथं थोडंसं अवघड आहे, म्हणजे हलका आणि जड कोणतंही लायसन्स चालतं, असं काय हरकत नाही आहे. फक्त 60% गुण गरजेचं आहे आणि त्या वाहन चालक नियमानुसार तुमच्याकडे जड किंवा हलका कार्यकाळ पूर्ण जो काही म्हणजे तुमच्याकडे एकूण एक लायसन्स LMV चालते, म्हणजे लाईट व्हेकल पण चालते आणि मोठ्या गाडीचं पण चालते. त्यानंतर तुम्ही स्वच्छ असावे, शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावे, निर्व्यसनी असावं, हे सगळं आता त्यांचं दिलंय त्यांनी. आता बघू यानुसार ते लोक का थोडंसं काय करतील, तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे मध्ये थोडंसं पुढे नेतील. त्यानंतर बघा, हा आपला महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये तुमची जी काही परीक्षा असणार आहे, लक्षात घ्या, ती परीक्षा असणार आहे 100 गुणांची, ज्याच्यामध्ये बघा 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा येईल, म्हणजे MCQ टाईप ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षा MCQ टाईप असेल. त्यानंतर प्रत्येक 90 प्रश्न, म्हणजे हा पूर्ण पेपर 90 प्रश्नांचा असून प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल. बाकी आपण TCS जेव्हा एक्झाम घेते तशी ही पण परीक्षा TCSच घेणार आहे. महत्त्वाचं, परीक्षा TCS घेणार आहे, पण आपण जेव्हा TCS घेते तेव्हा बघतो की एक प्रश्न असतो 2 गुण असतात. पण इथं थोडंसं चेंज आहे, हे स्वतः यांनी डिसाईड केलेलं आहे. जे 90 प्रश्न आहेत त्यांचा कालावधी 90च मिनिटे, म्हणजे 1.5 तासांचा वेळ असेल तुमच्या परीक्षेचा. आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे तो बघा काय आहे. शेती पुरवठा आणि शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना कशी आहे, त्रिस्तरीय ग्रामीण भागामध्ये कशी त्रिस्तरीय रचना आहे शेती पतपुरवठ्याची. त्यानंतर बँकिंग व सहकार
या संबंधी आपण खूप डिटेलमध्ये तुम्हाला हे सगळं शिकवणार आहेत, काय लोड घ्यायचा नाहीये. बँकिंग आणि सहकार खूप डिटेलमध्ये शिकू. सामान्य ज्ञान, आता सामान्य ज्ञान तर आपल्याकडे भरभरके आहे. त्यानंतर चालू घडामोडी, सो चालू घडामोडी तुम्हाला मिळेल. इंग्रजी भाषा हे तुम्हाला स्वतः बघावं लागेल, इंग्रजी भाषा ज्ञान हे तुम्हाला करावं लागेल. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था एकदम भारी नोट्स आणि लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. संगणकाच्या नोट्स आपल्याकडे सगळ्यात भारी नोट्स आहेत. या नोट्स मुलांना अंगणवाडीमध्ये खूप आवडल्या. या आता येणाऱ्या जे काही बॉम्बे हायकोर्ट त्याच्यामध्ये आपण खूप चांगलं काम करतोय, ह्या तुम्हाला मिळतील. आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्लिशचं तुम्हाला स्वतः बघावं लागेल. बाकी कोणत्या विषयाचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. आधारित तुम्हाला प्रश्न असतील असं म्हटलंय. माध्यम जे आहे इंग्रजी मराठी दोन्ही माध्यमात तुम्ही पेपर देऊ शकता. ओके, सो बघा झालं. तर 90 प्रश्नांचा तुमचा पेपर असेल. 10 प्रश्नांचा तुमचा असेल मुलाखत इंटरव्ह्यू, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स असतील तिथे पडताळणी होईल, तुमची मुलाखतीस बोलवलं जाईल, ज्याच्यामध्ये तुमची शैक्षणिक अर्हता, जसा तुमचा अनुभव जास्त आहे, जसा तुम्ही काही खूप जास्त अचीव केले एज्युकेशनली, तसं तुम्हाला एक 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 गुण जो आहे तो वाढत जातो. लक्षात घ्या. उमेदवार गैरहजर राहिल्यास पूर्णच त्याचं सगळंच काय त्याला डिलीट केलं जाईल. लक्षात घ्या. हा, शैक्षणिक पात्रनुसार 5 गुण त्याला मिळतील. आणि तो कसा प्रेझेंटेबल राहिला त्यासाठी बघा कशा प्रकारे गुण जे आहे वाढत जात आहेत. जर त्यांनी MCOM MBA केलं असेल तर त्याला 1 गुण एक्स्ट्रा मिळेल. जर IT असेल, त्यानंतर संगणक असेल, किंवा LLM असेल, LLB असेल, 1 गुण एक्स्ट्रा मिळेल. DDL असेल, जे त्या सगळ्या जे काही महत्त्वाचे कोर्सेस आहेत त्यांनी ते दिलेलं आहे. HDC असेल, बँकेतील कामकाजाचा अनुभव असेल तर 2 मार्क्स मिळतील. हा, पतसंस्था, नीती पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था, सर्व प्रकारच्या फायनान्स कंपन्या, संस्थांमधील अनुभव जर दाखवला तर तिथं तुम्हाला संस्थांमधील अनुभव म्हणजे याच्यातलं तुम्हाला 2 गुण मिळतील असं यांनी म्हटलेलं आहे. बाकी काय नाही. सो अशा प्रकारे हे झालं. आता आपण बघूया शिपाईचा जो काय अभ्यासक्रम आहे. शिपाईला सुद्धा 100 प्रश्न असणार आहेत. म्हणजे 100 गुणांचा पेपर असणार आहे. त्यापैकी 90 जो काही प्रश्नांचा संच आहे त्या 90 प्रश्नांवर तुम्हाला प्रश्न असतील. 10 वन्स अगेन इंटरव्ह्यू असेल, मुलाखत असेल. बघा 90 गुणांसाठी संगणकाद्वारे परीक्षा होईल. याच्यामध्ये प्रश्न कोणते असणार आहेत ते तुम्ही बघू शकता. प्रश्न ऑनलाईन असेल, इंग्रजी मराठी माध्यमातून असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असेल. बघा क्लर्कला फक्त इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे, पण शिपाईला इंग्रजी मराठी दोन्ही भाषेचं ज्ञान असणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्याची माहिती, खूप चांगली माहिती आपण देऊया. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी, सो गणित बुद्धिमत्ता आहे. लिपिकला बघितलं तर फक्त बुद्धिमत्ता आहे, इथं गणित पण आहे. बँकिंग सहकार आपण देणार आहोत. विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम इंग्रजी मराठी असेल. सो बघून घ्या. सो हे जे टॉपिक्स आहेत ना, बँकिंग सहकार आपण व्यवस्थित देऊया. सामान्य ज्ञान, लातूर जिल्ह्याची माहिती, हे तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे. लक्षात घ्या, काही लोड घ्यायचा नाही त्या गोष्टीची. ओके, तर कशा प्रकारे तुमचा जो काही पेपर असेल, ग्रुप लेवल टायमर दिलेलं आहे त्यांनी. बघा हे ग्रुप लेवल टायमर खूप वेळानंतर मिळतं, पण या जाहिरातीमध्ये तुम्हाला आधीच ग्रुप लेवल टायमर दिलेलं आहे. सो तुम्ही ग्रुप लेवल टायमर वगैरे बघू शकता. कशा प्रकारे ग्रुप लेवल टायमर आहे की ॲग्री फायनान्स अँड 3 टायर स्ट्रक्चर आपण जे बघितलं, रुरल ॲग्रिकल्चर फायनान्स, तुम्हाला टोटल 4 4 4 12 आणि इथं आपण बघतो की 15 प्रश्न असणार आहेत या घटकावर. बँकिंग आणि कॉर्पोरेट त्याच्यामध्ये सगळ्यांना तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत. सो हे झाले 30 प्रश्न इथंच. GK करंट अफेअर्स आणि इंग्लिश लँग्वेजचे तुम्हाला वन्स अगेन 15 प्रश्न असणार आहेत. मॅथ्स तुम्ही जर बघाल 5 5 5 20 प्रश्न असणार आहेत मॅथ्सवर. हे झालं क्लर्कचं पोस्ट. त्यानंतर कम्प्युटर नॉलेज आणि IT साठी तुम्हाला इथं वन्स अगेन आपल्याला बघायला मिळतं की 15 प्रश्न असणार आहेत. काही टेन्शन घेऊ नका. रिझनिंगचे तुम्ही जर बघाल तर 6 आणि हे 4 10 प्रश्न असतील. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता टोटल 90 प्रश्न आहेत. टायमिंग वगैरे ग्रुप लेवल टायमिंग तुम्हाला आलेला आहे. 90 मिनिटांचा वेळ असेल, 90 प्रश्न असतील. अशा प्रकारे तुमचं ग्रुप वाईज टायमिंग असेल, बघून घ्या. आणि हे सगळं टाकते. हे झालं आता पिओनचं पण तुम्ही स्वतः बघून घ्या. तुम्हाला इंग्लिश लँग्वेजसाठी 10 प्रश्न असतील. त्यानंतर मराठी लँग्वेजसाठी सुद्धा 10 प्रश्न असतील. त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्टसाठी तुम्हाला जवळजवळ 20 प्रश्न असतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तुमच्या सिलेक्शनमध्ये, लातूर डिस्ट्रिक्टची जॉग्रफी आणि हिस्ट्री. त्यानंतर बघा इथे न्यूमेरिकल अबिलिटी टेस्ट मॅथ्सचे तुम्हाला 20 असतील. आणि बँकिंग ओके, मॅथ्स रिझनिंग आहे दोन्ही. आणि इथं पण मॅथ्स रिझनिंग दिलेले आहे. तुम्ही जर बघाल इथं मॅथ्स रिझनिंग टोटल 40 प्रश्न, खूप जास्त वेटेज आहे मॅथ्स रिझनिंगला. त्यानंतर बघा बँकिंग कॉपरेटिव्ह फायनान्स, इथं जर तुम्ही बघाल तर 10 प्रश्न असणार आहेत याला सुद्धा. सो अशा प्रकारे तुम्हाला डिवायडेशन दिलेलं आहे पिओनचं आणि क्लर्कचं. तुम्ही ते जाऊन बघा.
हं, अशा प्रकारे तुम्ही बघा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आपली ही टोटल एक मिनिट हां क्लर्क पोस्टसाठी असणारी ही आपली बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला कव्हर करून देणार आहोत शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना बँकिंग व सहकार आपण कंप्लीट करून देणार आहोत सामान्य ज्ञान तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने मिळणार आहे हां त्यानंतर चालू घडामोडी तुम्हाला नोट्स मिळतील व्यवस्थितरित्या आपल्या ऑलरेडी 2025च्या किती नोट्स मुलांना आवडल्यात तुम्ही आपल्या ॲपवर बघू शकता कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था सुंदर पद्धतीने माझे लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या नोट्स आपल्या खूप भारी आहेत त्या मिळतील ही जी आपली बॅच आहे ती अवघ्या फक्त आणि फक्त 499 रुपयाला आहे स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा हां स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि तुम्हाला ही बॅच मिळेल काही डाऊट असेल तर 7028502170 या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुमच्या पूर्ण अभ्यासक्रम नुसारच याच्यामध्ये लेक्चर्स होतील लेक्चर्स लाईव्ह होतील लक्षात घ्या काही आधीचा सामान्य ज्ञानाचा जो भाग आहे तो तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल पण बाकी जो तुमचा टेक्निकल पार्ट आहे कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था त्यानंतर बँकिंग सहकार शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना हे सगळं तुम्हाला लाईव्ह मिळणार आहे बॅचमध्ये सो बिंदास तुम्ही स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन घेऊन हे अभ्यासक्रम आत्तापासून सुरू करू शकता चला थँक्यू आज तर इथेच थांबणार आहोत भेटणार आहोत आपल्या बॅचमध्ये लेक्चरमध्ये धन्यवाद सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळेल धन्यवाद